व्हायरसचा संसर्ग झाला की त्याला आपल्याला रुग्णाला कमीत कमी त्रासातून कसं बाहेर काढता येईल हे बघायचं आहे. होतं काय की एकदा रोगाचा प्रादुर्भाव झाला, तो संसर्ग झाला की रुग्ण स्वतःच थोडं जरी टेम्परेचर वाढलं तरी काहीतरी औषध घेतो टेम्परेचर कमी करण्याकरता, किंवा तो डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टर्स त्याला अँटीपायरेटिक आणि अँटीबायोटिक म्हणजे ताप कमी करण्याची औषधं आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ नये म्हणून बॅक्टेरियाला मारण्याची औषधं चालू करून देतात. आता ताप कमी केल्यानंतर व्हायरल लोड वाढत राहतं बॅकग्राऊंडमध्ये. नमस्कार मंडळी, गेल्या काही महिन्यांमध्ये आपण बहुतेक एक पोस्ट पाहिली असेल. म्हणजे आपल्यापर्यंत ती फेसबुकवरनं आलेली असू शकते किंवा व्हॉट्सअपवरनं आलेली असू शकते, ज्याच्यामध्ये डॉक्टर अकल्पिता परांजपे यांनी कोविडपासनं स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी किंवा ज्यांना कोविड झालेला आहे त्यांना लवकर बरं वाटण्यासाठी काही मार्गदर्शन केलं होतं, काही उपाययोजना सुचवलेली होती. त्या संदर्भात अनेकांनी त्यांना आणि त्यांच्या व्हॉलेंटियर्सना, त्यांच्याबरोबर काम करणाऱ्यांना त्यांच्याशी संपर्क साधला असेल आणि त्यांची मदत तिथे प्राप्त करून घेतली असेल. त्या संदर्भात आपल्याला त्यांचं नाव निश्चितपणे परिचयात आलेलं असेल. आज आपण त्यांच्याशी कोविड संदर्भामध्ये काही माहिती घेणार आहोत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. मी त्यांना काही प्रश्न विचारणार आहेत आणि त्याची उत्तरं देणार आहेत. तर ही जी चर्चा आहे ही आपण आता थोड्याच वेळात सुरू करणार आहोत, पण तत्पूर्वी मी थोडक्यामध्ये त्यांची आपल्याला ओळख करून देणार आहे. अर्थात डॉक्टर अकल्पिता परांजपे यांची ओळख त्यांचे यजमान डॉक्टर श्रीनिवास परांजपे यांची ओळख करून दिल्याशिवाय ती अपूर्ण असेल. कारण हे उभयता एकत्रितपणे अनेक समाजोपयोगी प्रकल्पांवरती काम करत असतात. हे दोघंही साधारणपणे वयाच्या 8व्या दशकामध्ये मध्यामध्ये म्हणजे साधारण 75च्या आतबाहेर त्यांचं वय आहे, पण त्यांचा उत्साह अगदी तरुणाला लाजवण्यासारखा उत्साह आहे आणि ते अनेक निरनिराळे प्रकल्प हातात घेऊन काम करत असतात. दोघांनीही सेवापूर्व निवृत्ती घेतलेली आहे. डॉक्टर अकल्पिता परांजपे यांनी भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर इथनं वैज्ञानिक म्हणून सेवानिवृत्ती घेतलेली आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर श्रीनिवास परांजपे यांनी इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी कमिशन या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या तिथून एक न्यूक्लिअर सायंटिस्ट तज्ज्ञ म्हणून त्यांनी तिथनं सेवापूर्व निवृत्ती घेतलेली आहे आणि ती सेवापूर्व निवृत्ती निरनिराळी समाजोपयोगी कामे करावी याच्यासाठी घेतलेली आहे. या उभयतांनी मिळून अनेक जी कार्य घेतले त्यातले काही मी आपल्याला सांगतो. म्हणजे काही भागामध्ये जिथे भूजल पातळी वाढवायची होती तर तिथे त्यांनी निरनिराळ्या पद्धतीने कामं केलेली आहेत. काही ठिकाणी त्यांनी या बोरवेल्स त्यांनी लोकांना खणून दिलेले आहेत. काही ठिकाणी त्यांनी जिथे काही बायकांना खोट्या गुन्ह्यांमध्ये फसवलेलं होतं अशा ठिकाणी त्यांना सोडवण्याची कामं केलेली आहेत. त्यांना निरनिराळ्या प्रकारची आर्थिक आणि साधारणपणे लिगल ही मदत दिलेली आहे, कायदाविषयक मदत दिलेली आहे आणि त्यांना सोडवलेलं आहे. त्याच्याशिवाय त्यांनी अनेक निराधार बायका, निराधार मुली ज्या निरनिराळ्या अत्याचारांमध्ये अडकलेल्या होत्या त्यांना त्यांनी सोडवलेलं आहे, त्यांना निरनिराळ्या प्रकारची मदत केलेली आहे. ह्याच्याशिवाय औषधी वनस्पती, होमिओपॅथी, आयुर्वेद या निरनिराळ्या याच्यावरती त्यांचं कार्य आहे. त्याच्याशिवाय त्यांनी सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती, गोसंगोपन ह्या अनेक याच्यावरती त्यांनी कार्य केलेलं आहे. साधारणपणे गेल्या 3-4 महिन्यापूर्वीपासून जेव्हा हे कोविड जे वाढायला लागलेलं होतं तर त्याच्यामध्ये लोकांना अनेक प्रकारचे त्रास होत होते. म्हणजे शारीरिक त्रास तर होतच होते, पण ह्या लॉकडाऊनच्यामुळे अनेक निरनिराळे त्रास होत होते. लोकांना भीती वाटत होती कोविड काय आहे, त्याच्यामुळे आपल्याला काय होणार आहे, आपलं कसं होणार. तर हे सगळे त्रास पाहिल्यानंतर कोविडच्या लोकांना आपण मदत करावी ह्या तऱ्हेने त्यांनी कार्याला सुरुवात केली. निरनिराळ्या उपचार पद्धती विकसित केल्या, लोकांना त्याच्याबद्दल मार्गदर्शन केलं, लोकांना त्याच्यातनं एक दिलासा मिळाला, मानसिक दिलासा मिळाला. त्याच्यानंतर त्यांना उपचार पद्धती किंवा हे कोविड होऊ नये
म्हणून त्यांना कळलं, त्याचा अनेकांना फायदा झाला. तर याच्यामध्ये त्यांनी जे काही कार्य केलं त्यात जो त्यांना अनुभव मिळालेला आहे त्या अनुभवाच्या थोडासा अनुभवाचा फायदा त्यांनी बाकी सगळ्यांना द्यावा याच्याकरता आपण हे प्रश्नोत्तरं त्यांना विचारणार आहोत. हे सगळं करत असताना एक अजून छोटंसं सांगावंसं वाटतं. डॉक्टर अकल्पिता परांजपे यांचा स्वभाव अत्यंत झुंजार आहे. हा झुंजार ह्याच्याकरता मी म्हणतोय कारण त्यांनी जेव्हा पूर्व निवृत्ती घेतली तर त्यांच्या मनामध्ये असं होतं की आपण औषधी वनस्पतींवरती संशोधन करावं आणि अनेक समाजोपयोगी प्रकल्प राबवावे. आणि ह्याच्याकरता त्यांनी पनवेलच्या जवळ काही जमिनी विकत घेतल्या आणि त्या जमिनी विकत घेतल्यानंतर समाजामध्ये आपल्या आजूबाजूला त्याच्यानंतर शासनामध्ये, राजकीय व्यवस्थेमध्ये, त्यानंतर न्यायव्यवस्थेमध्ये जे अनेक स्वार्थी तत्त्व असतात त्यांचा त्यांना अनुभव आला. आणि ज्या काही गोष्टी सहजपणे सरळ व्हायला हव्यात त्या न होता त्यांना नको त्या गोष्टींसाठी झगडावं लागतंय आणि दिसतंय लागणार आहे. म्हणजे याच्यामध्ये कोणीही जरी वर असेल, कोणतेही राजकीय पक्षाचं हे असेल तरीसुद्धा त्यांना याच्यातनं सुटका मिळालेली नाही. म्हणजे समाजाला एक जो त्यांच्यामुळे फायदा होऊ शकला, त्यांच्या कार्याचा फायदा होऊ शकला असता, फक्त काही स्वार्थी तत्वांच्यामुळे तो होऊ शकलेला नाही. पण असं असताना सुद्धा डॉक्टर अकल्पिता परांजपे आणि डॉक्टर श्रीनिवास परांजपे या सगळ्या अन्यायाशी झगडत आहेत आणि तरीसुद्धा समाजाकरता अनेक निरनिराळ्या प्रकारची कार्य करतात. असं हे झुंजार व्यक्तिमत्व आहे. तर आपण त्यांच्याशी आता या कोविड संदर्भामध्ये संवाद साधूया. मी त्यांना काही प्रश्न विचारत जाणार आहे, त्याची ती उत्तरं देणार आहेत. तर आता मी त्यांना पहिला प्रश्न विचारतो. अकल्पिताजी, आपण साधारणपणे हा जो कोविड-19चा जो व्हायरस आहे त्याचं इन्फेक्शन रुग्णांना कसं होतं याच्याबद्दल थोडक्यामध्ये आम्हाला सर्वांना सांगा. कोविड-19 हा एक व्हायरस आहे आणि तो व्हायरस सर्वप्रथम कुणाच्या तरीकडून आपल्याजवळ आल्यामुळे आपल्या शरीरात शिरतो. त्यावेळेला तो आपल्या स्वतःला मल्टिप्लाय करायच्या स्थितीत नसतो. त्याला इन्क्युबेशन म्हणजे स्वतःला वाढवून त्याच्या लायक करण्याकरता काही वेळ लागतो. त्याकरता तो नाकाच्या आणि आपल्या घशाच्या पोकळ्यांमध्ये जाऊन ती तयारी सुरू करतो की आपण आपला ज्या होस्ट आहे त्याच्या म्हणजे मालक त्याच्या पेशींमध्ये शिरून स्वतःला आता वाढवायचं आहे. कोणत्याही जिवंत प्राण्याचा एकच उद्देश असतो नैसर्गिक, की त्याला स्वतःच्या प्रती काढायच्या असतात. त्यामुळे तो इथे 2-3 दिवस 4 दिवस राहतो. ती तयारी झाली की तो आपल्या शरीरात शिरतो आणि तिथे तो आपल्या पेशींमध्ये जाऊन आपल्या पेशींची जी संरचना असते स्वतःला रिप्रोड्यूस करण्याची, स्वतःच्या प्रती काढण्याची, त्याचा वापर करून घेऊन स्वतःच्या प्रती काढतो. स्वतःच्या भोवती लागणारं जे कवच आहे प्रथिनांचं ते पण ती प्रथिनं पण तयार करतो. ही प्रथिनं सेल्फ असेंबल्ड म्हणजे आपोआप त्याच्या भोवती गोळा होतात आणि कवच फॉर्म करतात. आणि मग एकदा ते कवच फॉर्म झालं की तो स्वतःच्या प्रती काढायला सुरुवात करतो. त्या प्रती समजा एका पर्टिक्युलर आपल्या पेशीमध्ये त्यांनी 100 प्रती तयार केल्या. तेवढा भार सहन न झाल्यामुळे आपली पेशी तुटते, रप्चर होते. हे सगळे 100 योद्धे बाहेर पडतात आणि दुसऱ्या पेशींमध्ये शिरतात, दुसऱ्या 100 पेशींमध्ये शिरतात आणि परत आपले 100 हे तयार करतात. आता प्रश्न कुठे येतो की 100 म्हणजे मी हा एक आकडा धरलेला आहे, हा 100च आहे असं नाही, तो काही पण असू शकतो. सो दुसऱ्या स्टेपमध्ये 100 गुणिले 100 एवढे 10,000 व्हायरसेस तयार होतात. इतक्या लवकर तो मल्टिप्लाय होतो. त्यामुळे तो बाय द एंड ऑफ द डे म्हणूया त्याच्या लाखो प्रती तयार झालेल्या असतात आणि मग त्या आपल्या रक्तातून सगळ्या शरीरभर पसरतात आणि अनेक ठिकाणी त्या आपल्याला स्वतःला शरीरातल्या पेशींच्या आत शिरून मल्टिप्लाय करतात. छान. आता अकल्पिताजी, मला असं वाटतं हे इन्फेक्शन झालं
तर त्याच्यानंतर तो रोग कसा डेव्हलप होतो आणि त्याची निरनिराळी लक्षणं आपल्याला कशी दिसायला लागतात ह्याच्याबद्दल थोडंसं आम्हाला सांगा. एकदा का शरीरांच्या पेशींमध्ये व्हायरस शिरायला लागला की तो स्वतःला वाढवण्याचं, त्याच्या प्रती काढण्याचं काम सुरू करतो. त्याचा जो स्ट्रँड RNA स्ट्रँड असतो त्याच्यामध्ये त्याचं कोडिंग असतं, म्हणजे प्रणाली लिहिलेली असते. ती प्रणाली वापरून तो त्याच्या आपलीच जी सिस्टीम आहे तिलाच वापरून स्वतःच्या प्रती काढायला सुरुवात करतो. आणि त्याच वेळेला आपल्या रोगप्रतिकारक शक्तीला, ज्याला की सध्या सगळे लोक इम्युनिटी म्हणून ओळखतात, त्या रोगप्रतिकारक शक्तीला लगेच जाणीव होते की इथे काहीतरी बिघडलेलं आहे आणि ती काम करायला सुरुवात करते. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये जर एखाद्याची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर व्हायरसच्या 1-2 प्रती ज्या काही रक्तात येतील त्याला ते अँटीबॉडीज तयार करून नष्ट करायचा प्रयत्न सुरू होतो. परंतु जर का रोगाच्या जास्ती प्रती वाढलेल्या असतील, म्हणजे ज्याला आपण व्हायरल लोड म्हणतो, ते वाढायला सुरुवात झाली की आपली रोगप्रतिकारक शक्ती शरीराचं तापमान वाढवते. शरीराचं तापमान वाढवण्याचं कारण असं असतं की या व्हायरसच्या वरचं जे कवच आहे ते प्रथिनांचं कवच असतं आणि त्याचे बंध अत्यंत नाजूक असतात. ते थोडंसं जरी टेम्परेचर वाढलं, थोडंसं तापमान वाढलं तरी ते बंध तुटतात. ते तुटले की व्हायरस बाहेर पडतो आणि व्हायरस बाहेर पडला की त्या बंधांच्या शिवाय, म्हणजे त्या प्रथिनांच्या कवचाशिवाय तो पूर्णपणे निष्क्रिय होतो. त्याला आपल्या दुसऱ्या पेशींमध्ये शिरता येत नाही. परंतु असं जर नाही घडलं तर तो त्याच्या अनेक प्रती समजा म्हणजे उदाहरणार्थ की एका सेलमध्ये, एका आपल्या पेशीमध्ये त्यांनी 100 प्रती काढलेल्या असतील, तर एवढ्या 100 प्रतींचा भार सहन न झाल्यामुळे आपली सेलचे जी मेम्ब्रेन असते, म्हणजे आपल्या सेलचं जे बाहेरचं कवच असतं ते फुटतं आणि हे 100 योद्धे बाहेर निघून आपल्या 100 सेल्समध्ये जातात. आपल्या 100 पेशींमध्ये जाऊन प्रत्येकी 100 म्हणजे एकंदर 10,000 व्हायरसेस फक्त दुसऱ्या टप्प्यातच निर्माण होतात. म्हणजे अत्यंत थोड्या काळामध्ये याचे लाखो प्रती निर्माण होतात. आता या लाखो प्रती आपल्या रक्तवाहिन्यांमधून संपूर्ण शरीरभर हायदोस घालतात. म्हणजे त्या आपल्या मेंदूपासून ते पायापर्यंत जे काही आपले वेगळे मर्मस्थानं आहेत, म्हणजे मेंदू आहे, हृदय आहे, आपली फुफ्फुसं आहेत, यकृत आहे, स्प्लीन म्हणजे प्लीहा आहे, पॅनक्रियाज आहेत, किडनीज आहेत, या सगळ्या ठिकाणी ते जातात आणि शिवाय सगळ्या रक्तातून इतर ठिकाणी फिरतात. त्या ठिकाणी ते लक्षणं निर्माण करायला सुरुवात करतात. कारण पेशी मेल्यामुळे मृत पेशींचे अवशेष जिथे जिथे पडतील तिथे तिथे अडथळे निर्माण होतात. त्या अवयवांच्या कार्यक्षमतेमध्ये काही अडथळे निर्माण व्हायला सुरुवात होतात. त्याच्यामुळे लक्षणं निर्माण होतात. कशी लक्षणं निर्माण होतात? जर हे आपल्या ज्ञानेंद्रियांमध्ये गेलेले असतील तर त्या संज्ञा संस्था ज्या असतात त्यांची कामं मंदावतात किंवा कमी होतात. म्हणजे तुम्हाला वास न येणं, चव न येणं किंवा हातापायांना मुंग्या येणं, किंवा जर का लिव्हरमध्ये गेलेले असतील तर भूक न लागणं, पित्ताशयातून जास्ती पित्ताचा स्त्राव किंवा कमी होणं आणि त्याच्यामुळे अन्नाचं पचन नीट न होणं, उलटीसारखं होणं, मळमळणं वगैरे इतर अनेक प्रकारचे त्रास सुरू होतात. अशा प्रकारे ह्या व्हायरस ज्या ठिकाणी जातो तिथे तिथे लक्षणं निर्माण करतो. फक्त धोका कुठे निर्माण करतो तर हा फुफ्फुसांमध्ये गेल्यावर. फुफ्फुसांमध्ये कचरा पडतो, त्यामुळे फुफ्फुसांची प्राणवायू घेण्याची क्षमता कमी होते आणि अर्थातच फुफ्फुसांमध्ये जाण्या येण्याचं काम जे आहे ते रक्तवाहिन्यांपर्यंत पोचवण्याकरता जे मधले कप्पे असतात फुफ्फुसांचे, त्याच्यामध्ये केशवाहिन्या म्हणजे बारीक कॅपिलरीज असतात. त्याच्या आतमध्ये जर का आपल्या रक्तपेशी फुटल्या तर तिथे अडथळे निर्माण होतात आणि त्यामुळे 2 गोष्टी घडतात. हिमोग्लोबिन कमी होणं आणि आपल्या पेशी तिथे मरून पडल्यामुळे ऑक्सिजनचे किंवा प्राणवायूचे येण्या जाण्याचे मार्ग बंद होणं, तसंच कर्बवायू रक्तातून फुफ्फुसांमध्ये जाण्याचे मार्ग बंद होणं आणि त्याच्यामुळे त्रास निर्माण होणं, ही लक्षणं निर्माण व्हायला सुरुवात होते. याला वेळ लागतो आणि फार कमी लोकांच्या बाबतीत हे घडत असेल, पण तरीसुद्धा हे फार धोकादायक लक्षण निर्माण होतं. हां, नाही, छान. अकल्पिताजी, आता साधारणपणे रुग्णांना हा रोग झाला
की त्याच्यानंतर साधारणपणे कोणी सर्वसाधारण रुग्ण हा डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टर त्यांना निरनिराळे उपचार देतो. तर साधारणपणे ही जी आधुनिक उपचार पद्धती जी आहे त्याच्यामध्ये काय कशा रीतीने उपचार केले जातात आणि त्याचा रुग्णावरती काय परिणाम होतो हे थोडंसं समजावून सांगा. या रोगाचा संसर्ग झाला की व्हायरस आपल्या प्रति काढायला सुरुवात करतो आणि त्याच्यानंतर मग काही लक्षणं हळूहळू दिसायला लागतात. म्हणजे जर का त्याचा जास्त व्हायरल लोड वाढला, जास्त प्रति निर्माण झाल्या, तर 2 कार्य इम्युन सिस्टीम करते. एक तर त्याला अँटीबॉडीज करून बाहेर फेकून देते, किंवा तो जर पेशींमध्ये शिरलेला असला तर त्याला नष्ट करण्याकरता म्हणून आपली रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे इम्युन सिस्टीम शरीराचं तापमान वाढवते. शरीराचं तापमान वाढवल्यानंतर ह्या ज्या कवच जे असतं ते फुटून आणि तो निष्क्रिय होतो. पण ह्याच वेळेला जरी तुम्ही इंटरनेटवर आजच्या काळामध्ये तुम्ही गुगल जरी केलं तरी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सारख्या ऑर्गनायझेशन्सनी WHO सुद्धा सांगितलेलं आहे की या रोगावर कोणतंही औषध अजून कोणी शोधून काढलेलं नाही. आणि पाश्चात्य देशांमध्ये डॉक्टर्स सांगतात की तुम्ही याच्याकरता कोणतंही तापमान कमी करण्याचं कोणतंही औषध घेऊ नका. आणि व्हायरल इन्फेक्शन असल्यामुळे याच्यामध्ये अँटीबॅक्टेरियल म्हणजे अँटीबायोटिक्सचा काहीही रोल नाही. तरी आपल्या इथे भारतामध्ये सुरुवातीच्या काळात रुग्ण आपल्या मनानेच डोलोसारख्या गोळ्या किंवा काहीतरी घेऊन घेतात ताप कमी करायला. 99 ताप आला तरी ताप आला म्हणून गोळी घेऊन टाकतात. आणि डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टर पण सगळ्यात पहिल्यांदा अँटीबायोटिक्स आणि अँटीपायरेटिक्स म्हणजे तापमान कमी करण्याचं आणि अँटीबायोटिक्स दोन्ही देऊन टाकतात. याच्यामध्ये काय होतं की अँटीपायरेटिक घेतल्यामुळे तापमान कमी झालं, म्हणजे तापमान जे वाढलेलं होतं या व्हायरसला नष्ट करण्याकरता ते कमी होतं. ते कमी झालं की रोगी खुशीत, मला आता काहीच होत नाही आहे, कारण तसे दुष्परिणाम तर अजून दिसायलाच लागलेले नाहीत व्हायरसचे. आणि व्हायरस पण खुशीत, कारण त्याचा प्रादुर्भाव म्हणजे त्याचे ते तापमान कमी झाल्यामुळे त्याला वाढण्यामध्ये कोणतेच अडथळे येणार नाही आहेत. त्यामुळे त्याच्या खूप जास्त प्रती निर्माण होतात. आणि खूप जास्त म्हणजे तुम्हाला सांगितलं तसं की पहिल्यांदा 100, मग 10,000 आणि 10,000च्या पुढे आणखीन त्या गुणिले 100च्या यांनी लाखांनी प्रती तयार होतात एका दिवसामध्येच. म्हणजे 3, 4, 5 दिवस जर हीच परिस्थिती राहिली तर अब्जावधी व्हायरसेस तयार होतात. अर्थातच तेवढ्या अब्जावधी सेल्समध्ये आपल्या पेशींमध्ये गेल्यावर तितक्या ठिकाणी कचरा पडत राहतो आणि मग लक्षणं खूप गंभीर व्हायला लागतात. म्हणजे जर फुफ्फुसांमध्ये गेलं तर प्राणवायू येण्याची क्रिया जी आहे ती कमतरता होते. आपल्या रक्तपेशी मेल्यामुळे हिमोग्लोबिन कमी होतं. रक्तपेशी जर का येण्या जाण्याच्या ज्या कॅपिलरीज आहेत, रक्तवाहिन्या फुफ्फुसांमधून प्राणवायू रक्तात आणणाऱ्या आणि प्राणवायूला रक्तातून फुफ्फुसांमध्ये टाकणाऱ्या, त्यांच्यामध्ये ब्लॉक्स निर्माण झाले, त्यांच्यामध्ये अडथळे निर्माण झाले की प्राणवायू कमी होतो आणि कर्बवायू रक्तामध्ये वाढायला लागतो, कारण त्याला जायला पण अडथळा निर्माण होतो. सो अशा प्रकारे व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्यानंतर अनेक लक्षणं फक्त औषधं दिल्यामुळे निर्माण होतात. आणि याच्यात आणखीन एक गोष्ट अशी होते की अँटीबायोटिक्स दिली जातात. बरं, जेव्हा तो फुफ्फुसांमध्ये किंवा कोणत्याही ठिकाणी कचरा पडलेला आहे तर जो ऑर्गॅनिक किंवा सेंद्रिय जे काही पदार्थ आहे जे आपलं शरीर खेचून घेऊ शकत नाही, त्याला उपयोग नाही, निरुपयोगी आहे, त्या ठिकाणी तिथलेच बॅक्टेरिया ते खाऊन स्वतःला वाढवत असतात. आणि ते जे खाद्यान्न आहे म्हणजे या निर्जीव पेशी ज्या पडलेल्या आहेत त्यांना संपवण्याचं काम बॅक्टेरिया करतात. त्याच वेळेला आधुनिक जी औषधोपचार पद्धती आहे ती बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं म्हणून सेकंडरी इन्फेक्शन म्हणजे व्हायरल इन्फेक्शन बरोबर बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं म्हणून अँटीबायोटिक्स देतात. अँटीबायोटिक्स दिल्यानंतर तुम्ही बॅक्टेरियांना मारता. बॅक्टेरियांना मारल्यामुळे तिथे पडलेला कचरा तसाच पडला राहतो आणि व्हायरसेस वाढतात म्हणून आणखीन कचरा निर्माण व्हायला लागतो. मग फायब्रोसिस होणं किंवा मल्टिपल ऑर्गन फेल्युअर होणं किंवा अनेक प्रकारच्या व्याधी निर्माण होणं हे सगळं ह्या औषधांच्या मुळे निर्माण होतं आहे. हे लक्षात यायला पाहिजे आपल्याला. आणि आपण या औषधांपासून ह्या पर्टिक्युलर व्हायरल डिझीजमध्ये ज्याचा तो संसर्ग झालेला आहे त्याच्यामध्ये या औषधांपासून दूर राहिलं पाहिजे. अकल्पिताजी,
आता आपण हे आम्हाला निरनिराळ्या गोष्टी समजावून सांगितल्या आहेत, म्हणजे त्या अगदी लॉजिकल अशा लक्षात येतात. पण आता त्याचप्रमाणे जर ह्या रोगावरती यशस्वी म्हणता येईल असे जर का उपचार करायचे असतील तर त्याची साधारणपणे तत्त्वे काय असतील, किंवा ज्याला असं म्हणतो प्रिन्सिपल्स काय असतील, म्हणजे काय लक्षात ठेवून ती उपचार व्हायला हवेत, याबद्दल आपण थोडंसं आम्हाला सांगा. व्हायरसचा संसर्ग झाला की त्याला आपल्याला रुग्णाला कमीत कमी त्रासातून कसं बाहेर काढता येईल हे बघायचं आहे. या व्हायरसला याचा नायनाट करण्याकरता अगदी जगभरात कोणतंही औषध नाही. हे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनसारख्या मोठ्या संस्थांनी म्हणजे WHO पण सांगितलेलं आहे की याच्यावर कोणतंही औषध नाही. आणि याचा अर्थ फक्त आणि फक्त आपली इम्युन सिस्टीम, आपली रोगप्रतिकारक शक्ती याला नष्ट करत असते. मग या रोगाचा जर का उत्तम रीतीने आपल्याला संसर्ग नष्ट करायचा असेल तर रोगप्रतिकारक शक्तीला तिचं काम करू द्यायचं आणि तिला गरज पडली तर मदत करायची. एवढंच फक्त आपलं या रोगाच्यामध्ये म्हणजे याच्या उपचारांमध्ये एवढंच आपल्याला करायचं असतं. होतं काय की एकदा रोगाचा प्रादुर्भाव झाला, तो संसर्ग झाला की रुग्ण स्वतःच थोडं जरी टेम्परेचर वाढलं तरी काहीतरी औषध घेतो टेम्परेचर कमी करण्याकरता, किंवा तो डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टर्स त्याला अँटीपायरेटिक आणि अँटीबायोटिक म्हणजे ताप कमी करण्याची औषधं आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ नये म्हणून बॅक्टेरियाला मारण्याची औषधं चालू करून देतात. आता ताप कमी केल्यानंतर व्हायरल लोड वाढत राहतं बॅकग्राऊंडमध्ये आणि त्यामुळे त्याचे दुष्परिणाम वाढून गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. म्हणजे जर का समजा हे इतर चांगल्या आपल्या मर्मस्थळांमध्ये जसं लिव्हर आहे किंवा मेंदू आहे किंवा हार्ट आहे याच्यामध्ये समजा याचा प्रादुर्भाव वाढायला लागला तर अर्थातच आपल्याला माहिती आहे की हे खूप दुष्परिणाम वाईट असू शकतात. लंग्समध्ये गेले, ऑक्सिजनचा सप्लाय म्हणजे प्राणवायू येणं आणि प्राणवायू जाणं किंवा कर्बवायू जाणं हे दोन्ही होत नाही आहे आता क्रिया. अशा वेळेला जो लंग्समध्ये पडलेला कचरा आहे तो खायला बॅक्टेरिया, तिथलेच बॅक्टेरिया वाढायला लागतात. कुठेही शरीरात जरी कचरा पडलेला असला तर जो सेंद्रिय पदार्थ आपल्या शरीराला शोषून घेता येत नाही त्याचं विघटीकरण करण्याचं काम बॅक्टेरिया करत असतात. तेच काम ते लंग्समध्ये पण करतात. त्यावेळेला बॅक्टेरियल फीवर पण येऊ शकतो, परत ताप येऊ शकतो. पण आपल्याला त्या बॅक्टेरियांना काम करू द्यायचं आहे तिथे, कारण तेच तो कचरा संपवणार आहे. ते स्कॅव्हेंजर्स आहेत, म्हणजे स्वच्छता कामगार आहेत ते. त्यांनी जर ते नाही केलं काम, तुम्ही काय म्हणता की आता इथे ताप आला आहे आणि इथे बॅक्टेरियल इन्फेक्शन वाढलं आहे त्यामुळे बॅक्टेरियांना मारून टाका म्हणून तुम्ही लगेच अँटीबायोटिक्स घेता. आता इकडे अँटीबायोटिक्स, इतके अँटीबायोटिक्स, म्हणजे व्हायरल लोड वाढत जातं आणि कचऱ्याचा ढीग वाढत जातो. आणि ह्या कचऱ्याचा ढीगही वाढतो आहे आणि व्हायरल लोडही वाढतं आहे. याच्यामध्ये फुफ्फुसांमध्ये प्रचंड प्रमाणात फायब्रोसिस होणं, रक्तवाहिन्यांमधून प्राणवायू येणं जाणं बंद होणं, अशा अनेक गोष्टी घडतात. त्याच्याऐवजी जर बॅक्टेरियांना त्यांचं काम करू दिलं, ते स्वच्छता कामगार आहे जर आपण लक्षात ठेवलं आणि त्यांना शांतपणाने काम करू दिलं आणि जे काही विषद्रव्य तयार होत आहेत त्याच्यामुळे ती तुम्ही बाहेर फेकण्याचा, म्हणजे आता रक्तवाहिन्यांमधून जातील नाही तर कफावाटे बाहेर पडतील, त्याच्याकरता जर तुम्ही मदत केली, कफवर्धक औषधं दिली, मग ती ॲलोपॅथी आयुर्वेदाची असू द्या किंवा होमिओपॅथीची असू द्या, पण बॅक्टेरियांना मारण्याचं काम नाही केलं तर मग कचऱ्याचा निचरा होऊन ज्या वेळेला रुग्ण आपल्या इम्युन सिस्टीमनी त्याचा व्हायरसचा नाश केल्यानंतर रुग्ण जेव्हा बरा होतो, त्या रोगातून बाहेर येतो, तेव्हा त्याला इतर कोणतेही शारीरिक व्याधी राहत नाही आणि अत्यंत कमी वेळात आणि कमी कष्टात हे काम होऊ शकतं. याचाच प्रादुर्भाव जर समजा लिव्हरवर झाला, म्हणजे लक्षणं काय त्रास देऊ शकतात, तर अंगदुखी आहे किंवा तुमचं डोकं दुखतं आहे, तर फक्त ती विषद्रव्य आहे ज्याच्यामुळे अंगदुखी आहे किंवा म्हणजे लोकोमोटिव्ह सिस्टीमला अडथळे निर्माण होत आहेत किंवा डोकेदुखी आहे कारण येणाऱ्या जाणाऱ्या मार्गांमध्ये कचरा साचलेला आहे, तर ती विषद्रव्य बाहेर टाकण्याचं काम करणारी औषधं दिली, होमिओपॅथीची किंवा आयुर्वेदाची किंवा ॲलोपॅथीमध्ये असेल विषद्रव्य बाहेर फेकण्याचं औषध, तर ते कोणचंही औषध, पण ताप कमी न करता, बॅक्टेरियांना न मारता जेव्हा तुम्ही ही विषद्रव्य बाहेर फेकता तेव्हा रोग्याला त्रास न होता फक्त ताप राहून आणि व्हायरल लोड कमी झालं की आपोआप
ताप कमी होतो, बॅक्टेरियल लोड कमी झालं की आपोआप ताप कमी होतो. अशा पद्धतीने रुग्ण बिना कोणत्याही शारीरिक व्याधी मागे ठेवून बरा होऊ शकतो या रोगातून. अकल्पिताजी, असं म्हटलं जातं की कोविड-19 हा जो व्हायरस आहे, याचं इन्फेक्शन झालं, याची लागण झाली की ज्यांना कोमॉर्बिडिटीज आहेत, म्हणजे ज्यांना रक्तदाब आहे किंवा मधुमेह आहे किंवा सांधेदुखी आहे, ज्याच्यावरती काही ती जी लोक औषधं घेत असतात, तर त्यांना या रोगापासनं जास्त धोका संभवतो, जास्त हानी संभवते असं म्हटलं जातं. तर ह्याच्याबद्दल थोडंसं आम्हाला सांगा. या रोगाचा प्रादुर्भाव जेव्हा ज्यांना आधीपासून काही व्याधी आहेत, ज्याला कोमॉर्बिडिटीज म्हणतात, म्हणजे जसं रक्तदाब आहे किंवा मधुमेह आहे किंवा सांधेदुखीसारखे आजार आहेत, अशा रोग्यांना याच्यामुळे जास्त त्रास होतो आणि जास्त त्यांना धोका असतो असं म्हटलं जातं. धोका काय असतो? समजा कुणाला सांधेदुखीचा आजार आहे, तर सांधेदुखीकरतासुद्धा जेव्हा ते डॉक्टरांची औषधं चालू असतात, तेव्हा त्याच्यामध्ये ते दुःख कमी व्हावं म्हणून पेन किलर्स दिलेली असतात, जी अर्थातच अँटीपॅरेटिकसारखी कामं करतात. म्हणजे ह्या रोग्यांना ताप येतच नाही, कारण त्यांना आधीपासून तशी औषधं चालू असतात. किंवा ज्यांना रक्तदाब आहे किंवा ज्यांना मधुमेह आहे, त्यांच्याकरताही काही औषधोपचार चालू असतात. आणि काही वेळा असंही होतं की त्यांची जी इम्युन सिस्टीम आहे ती बरीच कमकुवत झालेली असते. तापमान वाढवणं किंवा कमी करणं हे जे कंट्रोल्स असतात ते पण तिच्यामध्ये नसतात. त्यामुळे सुरुवातीच्या काळात ताप येत नाही, आणि सुरुवातीच्या काळात ताप आला नाही की त्यांना रोग झाल्याचं कळतच नाही. रोग झाल्याचं कळत नाही आणि म्हणून व्हायरल लोड वाढत जातं. परंतु त्याही वेळेला व्हायरल लोड झाल्यावर जेव्हा तुम्ही तापमान वाढतं, तेव्हा हेच सूत्र लक्षात ठेवायचं आहे की ताप चांगला आहे आणि बॅक्टेरिया आपले मित्र आहेत. हे जर सूत्र आपण लक्षात ठेवलं तर आपण त्या व्याधींच्या लोकांनासुद्धा जेव्हा लगेच त्यांचं काय होतं की तापमान न वाढल्यामुळे काही ना काहीतरी लक्षणं खूप जास्ती निर्माण होतात. त्यातली जी सोपी लक्षणं असतात, ज्याच्यामुळे जीवाला धोका नसतो, की त्याला भूक नाही लागत आहे किंवा डोकं दुखतं आहे किंवा अंगदुखी, ठीक आहे, त्यावेळेलाही तुम्हाला अँटीपॅरेटिक्स म्हणजे दुखणं कमी करण्याकरता म्हणून जे औषधं दिली जातात ॲलोपॅथीनी, त्यांच्यामुळे तापमान पण कमी होतं, ती औषधं द्यायची नाहीत. फक्त त्या लक्षणांप्रमाणे तुम्ही त्यांचा त्रास जो आहे तो कमी करू शकता. पण जर फुफ्फुसांमध्ये हा प्रादुर्भाव झाला, लगेच लक्षात आल्याबरोबर की इथे आपल्याला ऑक्सिजनची कमतरता येऊ शकते, त्यावेळेला जर तुम्ही परत फुफ्फुसांमध्ये त्या बॅक्टेरियांना वाढू दिलं आणि त्याच्यामध्ये जे काही म्हणजे कफ आलेला आहे किंवा त्याचा निचरा झाल्यामुळे काही विषद्रव्य निर्माण झालेली आहेत, त्यांना फेकण्याच्या करता मदत केली, तर ह्या प्रकारच्या आधीच्या व्याधी असलेले रुग्णसुद्धा अगदी आरामात बरे होतात. कारण लक्षण दिसल्यानंतर तुम्ही त्यांना जी काही लक्षणं आहेत ती कमी करण्याकरता औषधोपचार सुरू करायचे, बाकी काम इम्युन सिस्टीमच करणार आहे. इम्युन सिस्टीमला तुम्ही आत्ता निर्माण नाही करू शकणार आहे यावेळेला, आणि इम्युन सिस्टीमला यावेळेला तुम्ही बूस्टर म्हणून पण काही करू शकणार नाही. तिला फक्त काम करू द्यायचं आहे शांतपणाने, आणि तिला डिस्टर्ब नाही करायचं आहे. की म्हणजे पोटात काही झालं किंवा फुफ्फुसांमध्ये झालं तर त्याच्याकरता तुम्हाला अँटीबायोटिक्स, अँटीपायरेटिक्स किंवा केमिकल औषधं द्यायची नाही आहेत. हे सूत्र जर लक्षात ठेवलं तर अगदी कोमॉर्बिडिटीज असलेले म्हणजे इतर व्याधी असलेले रोगीसुद्धा शांतपणे बरे होतात, कोणताही त्रास न होता. अकल्पिताजी, गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक रुग्णांना आपण मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणजे त्यांच्या उपचार पद्धतीत आपण काही महत्त्वाच्या गोष्टी त्यांना सांगितलेल्या आहेत आणि त्या दरम्यान आपल्याला अनेक अनुभव आलेले आहेत. तर असे काही महत्त्वाचे अनुभव असतील जेणेकरून म्हणजे आपल्या दर्शकांना काही महत्त्वाचे संदेश मिळतील, तर असे आपले अनुभव कृपा करून आम्हाला सांगा. आता थोडक्यात ह्या रोगाचा संसर्ग झाल्यानंतर मी काही उदाहरणं देणार आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या रुग्णांना ह्याच्यापासून, ह्या औषध प्रणालीपासून कसा फायदा झाला किंवा या पद्धतीपासून. तर काही रुग्ण असे होते की ज्यांनी सुरुवातीच्या काळात ताप आल्यानंतर अँटीपॅरेटिक्स घेतलेले होते. माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांना सांगितलं की तुम्ही औषधं बंद करा. त्यांनी ती बंद केली, पण
आधीच त्यांचं व्हायरल लोड वाढलेलं असल्यामुळे त्यांचं टेम्परेचर तापमान 102 किंवा त्याच्यापेक्षाही जास्ती जात होतं. पण त्यांना हे सांगितलं होतं की मंत्र म्हणा, ताप चांगला आहे, कारण तोच तुमचा तो जो काही प्रादुर्भाव आहे किंवा जे काही संसर्ग आहे तो कमी करणार आहे, तुमची इम्युन सिस्टीम. त्याप्रमाणे त्यांनी शांतपणाने ते जेव्हा टेम्परेचर चढलं तेव्हा राहू दिलं. त्याच्याबरोबर त्यांना मग जे दुसरे त्रास होत होते की अंगदुखी आहे, डोकेदुखी आहे आणि मुख्य म्हणजे ऑक्सिजन लेवल ड्रॉप होतं आहे, त्यावेळेला त्यांना कफवर्धक औषधं देऊन त्यांचा कफ बाहेर पडायला लागला. त्यांनी सांगितलं की कफ फार होतो आहे. म्हटलं होऊ द्या, कफ चांगला आहे, कफ बाहेर पडतो याचा अर्थ तुमच्या लंग्समध्ये काही ना काहीतरी कचरा पडलेला आहे आणि तो काढण्याचा प्रयत्न तुमची सिस्टीम करते आहे, तिला मदत करायची आहे आपल्याला आणि तो कफ बाहेर काढायचा आहे. तर असे जे रुग्ण आले त्यांना पुष्कळ खोकला झाला. तो खोकला बरोबर कफ पडत नसेल तर कफ पडण्याकरता मदत केली गेली औषधोपचारांनी. तो कफ बाहेर पडून तो बंद पण झाला. तापमान त्या कफाच्या वेळेला जेव्हा टेम्परेचर आलं, बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे म्हणा किंवा बॅक्टेरियाच्या वाढीमुळे म्हणा, जे टेम्परेचर वाढवलं गेलं ते पण कमी झालं. व्हायरसमुळे त्या वाढलेलं टेम्परेचर पण कमी झालं आणि ते जेव्हा बरे झाले तेव्हा त्यांच्या लंग्समध्ये कोणतंही इन्फेक्शन नव्हतं आणि त्यांना इतर कोणत्याही व्याधी त्याच्यानंतर झाल्या नाहीत. त्याचप्रमाणे हे रोगी जेव्हा घरात होते तेव्हा ते विचारायचे की आता आम्ही क्वारंटाईन व्हायचं का. त्यांना हे सांगितलं गेलं की तुम्ही घरातल्या घरात क्वारंटाईन व्हायची गरज नाही. तुमच्यामुळे तुमच्या घरातल्या लोकांना जर काही प्रादुर्भाव झाला तर ते लवकर बरे होणार आहेत आणि त्यांच्या घरात त्यांच्या बायकोला, मुलांना संसर्ग होऊन अगदी कमी वेळात म्हणजे 1 किंवा 2 दिवसात ते पूर्णपणे बरे झाले. त्याच्यामुळे झालं काय की अख्ख्या कुटुंबाची इम्युन सिस्टीम चांगली झाली. त्यांना व्हॅक्सिन वगैरे कशाचीच गरज उरणार नाही आता याच्यापुढे. आणि ती भीती जी मनात होती की आता मला होणार का, आता मला होणार का आणि माझा झाला तर काय होणार, ती भीती निघून गेली. काही रोगी आपल्याकडे रुग्ण असे येतात की ज्यांनी ऑलरेडी पूर्ण ॲलोपॅथीची ट्रीटमेंट घेतलेली आहे. असे एक रुग्ण आहेत की ज्या दवाखान्यातून परत आल्या आणि तरीसुद्धा त्यांना ऑक्सिजनवर ठेवावं लागत होतं. त्यांच्या लंग्समध्ये फायब्रोसिस आहे म्हणून सांगितला होता. त्यांच्या अंगावर सूज होती प्रचंड आणि जेवण खाण जात नव्हतं. अशा वेळेला औषधोपचार सुरू केले. त्याच्यानंतर त्यांना जुलाब सुरू झाले. एका दिवसात 15-16 जुलाब. जर का दवाखान्यात गेल्या असत्या तर त्यांना लगेच सलाईन लावलं असतं आणि जुलाब बंद होण्याकरता आणि अँटीबायोटिक्स दिली गेली असती. मी त्यांच्या घरच्यांना सांगितलं की यांना काहीही देऊ नका, फक्त त्यांचं अन्न जे आहे ते अगदी हलका आहार ठेवा. आणि जुलाब झाल्यानंतर 2 दिवसात त्यांच्या अंगावरची सूज प्रचंड उतरली. थोडीशी सूज उतरली, बाया वगैरे तोंडावरची वगैरे सगळी एवढी होती ती सूज प्रचंड उतरली. त्याच्यानंतर त्यांना युरिनमध्ये पिवळं व्हायला लागलं आणि त्या म्हणाल्या की मला आता भूक लागत नाही आहे, माझा पूर्ण अगदी पिवळी युरिन होते. हे अगदी म्हणजे स्वाभाविक आहे, कारण जेव्हा तुमचे शरीरातले टॉक्सिन्स बाहेर निघायला लागतात तर ते रक्तातून किंवा पोटातून तसेच बाहेर पडणार असतात किंवा कफातून बाहेर पडणार असतात. त्यामुळे हे सगळे प्रादुर्भाव तुम्हाला दिसणं अपेक्षित आहे. त्यांना फक्त एवढं सांगितलं की आता तुमच्या लिव्हरवर जर का काही परिणाम झालेला आहे आणि रक्तवाहिन्यांमधून जर दोष बाहेर फेकले जात आहेत, परत तुम्ही एखाद्या माणसाला जॉन्डिस झाल्यावर जसं त्याला आहारावर ठेवता त्या प्रकारचा आहार द्या. त्यांना चांगली भूक लागायला लागल्यानंतर सुद्धा तुम्ही एकदम त्यांच्या पचनसंस्थेवर जोर टाकू नका, त्यांना हळूहळू आहार वाढवा. आणि अशा पद्धतीने त्या व्यक्तींना 2-3 दिवसातच त्यांना श्वासोच्छ्वास घेता यायला लागला. ऑक्सिजनची कमतरता त्यांची कमी झाली. त्यांना एक पाऊल टाकता येत नव्हतं, त्या घरातल्या घरात चालायला फिरायला लागल्या आणि हळूहळू त्यांचा आहार वाढवून आता त्या पूर्ववत यायला सुरुवात झालेली आहे. अकल्पिताजी, असं म्हटलं जातं की ज्यांचा कोविड बरा झालेला आहे असे जे रुग्ण आहेत त्यांना त्यांचा रोग बरा झाल्यानंतर सुद्धा अनेक त्रास होतात. तर हे त्रास कोणत्या प्रकारचे आहेत, काय त्रास होतात आणि त्यांच्यावरती काय उपचार करता येऊ शकतील हे जरा थोडक्यामध्ये आम्हाला सांगा. पोस्ट कोविडमध्ये 2 प्रकारचे त्रास असतात. एक, कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे तो आपल्या पेशींच्यामध्ये शिरून स्वतःचं मल्टिप्लिकेशन म्हणजे स्वतःच्या प्रती निर्माण केल्यानंतर आपल्या पेशी फुटल्यामुळे जागोजागी जो निर्जीव पेशींचा कचरा पडलेला असतो, हा एक भाग झाला. आणि दुसरा भाग म्हणजे जेव्हा याच्यावर उपचार केले जातात जे की इम्युन सिस्टीमला सप्रेस करण्याकरता अँटीबायोटिक्स दिली जातात,
त्याच्यामुळे आपल्या शरीरातले अनेक चांगले बॅक्टेरिया मरतात. त्याच्यामुळे आपल्याला पोषण द्रव्याची कमतरता भासायला लागते, प्रचंड विकनेस येतो आणि अनेक प्रकारच्या व्याधींना तोंड द्यावं लागतं. अशा 2 प्रकारच्या हे पोस्ट कोविड ट्रीटमेंट आहेत. त्यात पहिला जो आहे की ज्या पेशी मृत झाल्यामुळे कचरा साठलेला आहे त्याच्याकरता आपण पारंपरिक उपचार पद्धती आणि होमिओपॅथी यांचा वापर करून तो कचरा विघटन झाल्यानंतर शरीराच्या बाहेर रक्ताच्या द्वारे फेकून देऊ शकतो आपल्या मूत्राशयातून. दुसरा जो प्रकार आहे की जिथे हा कचरा प्रचंड प्रमाणात फुफ्फुसांमध्ये साचलेला आहे आणि हा बॅक्टेरिया मेल्यामुळे पोषणद्रव्य तयार होत नाही आहे, तिथे तुम्ही कितीही प्रकारची पोषणद्रव्य म्हणजे व्हिटॅमिन्स द्या, मिनरल्स द्या, काही द्या, जोपर्यंत शरीर ते स्वतः शरीराला पोचवत नाही, पुरवठा करत नाही आहे, तोपर्यंत ही नुसती वरवरची जी मलमपट्टी आहे हिचा उपयोग होऊ शकत नाही. तेव्हा तिथे आपल्याला ही पोषणद्रव्य तयार करणारी यंत्रणा उभी करावी लागेल शरीरात, तरच ते आपल्याला परमनंट क्युअर ज्याला म्हणतात ते होऊ शकतं. आणि त्याचबरोबर जो कचरा साठलेला आहे फुफ्फुसांमध्ये तो आपल्याला आपल्या औषधांनी, कफवर्धक औषधं देऊन तो बॅक्टेरियानी डायजेस्ट करून कफाच्या स्वरूपात किंवा काही बायोकेमिकलच्या स्वरूपात रक्तातून बाहेर फेकण्याचे प्रयत्न करावे लागतील, तरच ही माणसं बरी होतील. नाहीतर त्यांच्या जे फुफ्फुसं खराब झालेली आहेत ती काम करत नाही आहेत किंवा जे पोषणद्रव्य तयार होत नाही आहेत त्याच्यातून विकनेस, मग त्याच्यातून नवीन नवीन रोग, मल्टिपल ऑर्गन फेल्युअर याला आपल्याला तोंड द्यावं लागेल. अकल्पिताजी, अशी शक्यता वर्तवली जाते आहे की भारतामध्ये मार्च एप्रिल महिन्यात किंवा त्याच्यानंतर किंवा त्या काळामध्ये दुसरी कोविडची लाट येण्याची शक्यता वर्तवली जाते आणि पाश्चात्य देशांच्या अनुभवाप्रमाणे दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णसंख्या ही अनेक पटीने जास्त त्यांना दिसलेली आहे, बरीच जास्त दिसलेली आहे. तर भारतामध्ये जर का अशी लाट आली तर त्या लाटेमध्ये स्वतःचं संरक्षण करण्यासाठी सामान्य समाजाने, सर्वसामान्य व्यक्तींनी काय काळजी घ्यावी जेणेकरून त्यांना ह्या साथीचा दुसऱ्या लाटेमध्ये संसर्ग होणार नाही याच्याकरता त्यांनी काय काळजी घ्यावी हे कृपा करून सांगा. आणि त्याचबरोबर सरकारने किंवा शासनाने, निरनिराळ्या अधिकाऱ्यांनी समाजाकरता, देशाकरता काय करावं जेणेकरून आपल्या इथल्या समाजाला त्या लाटेचा कमीत कमी त्रास होईल, तर त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. 19 ऑगस्टच्या लेखात मी पारंपरिक उपचार पद्धती जेणेकरून की तुम्ही एक प्रिव्हेंटिव्ह म्हणून रोग प्रतिबंधक पद्धतीचा काही उहापोह केला होता की कडुनिंबाची पानं आणि हळद हे जर तुम्ही रोज घेत राहिलात तर तुम्हाला ह्या रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही आणि झाला तरी खूपच अगदी माइल्ड अटॅक येईल. आणि असं आत्तापर्यंत ज्यांनी हे उपचार घेतलेले आहेत त्यांचा असा अनुभव आहे की घरात अनेक लोकांना होऊन गेला तरी ज्यांनी हे घेतलं किंवा जे पूर्वीपासून घेत होते त्यांना याचा प्रादुर्भाव झाला नाही. त्यामुळे ते घेतलं पाहिजे आणि फुफ्फुसांमध्ये त्याचा प्रादुर्भाव होऊ नाही म्हणून जसं आपल्या आयुर्वेदात सांगितलेलं आहे की ज्या दारात अडुळशाचं झाड असेल त्या घरामध्ये फुफ्फुसांच्या रोगाने अपमृत्यू होणार नाही. त्यामुळे फुफ्फुसांच्या संरक्षणाकरता आम्ही काही काढा सजेस्ट केलेला होता, तो सगळ्यांनी घेतला तर त्यांची रोगप्रतिबंधक शक्ती जी आहे ती वाढेल. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे ज्याला आपण इम्युनिटी म्हणतो, ती इम्युनिटी आपल्याला पहिलेपासून जन्मापासून आत्तापर्यंत डेव्हलप झालेली असते. ती नुसती 1-2 दिवस काहीतरी औषधं घेऊन वाढू शकत नाही. आपल्याला फक्त त्याला मदत करायची असते किंवा आपल्या शरीराला मदत करायची असते की या रोगातून तुम्हाला प्रादुर्भाव होऊ नये म्हणून काय करायचं, आणि जर झालाच तर काय करायचं. तर तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे ॲलोपॅथीची औषधं घेऊन तो प्रादुर्भाव वाढत जातो. त्या सगळ्यांनी त्या औषधांपासून दूर राहिलं पाहिजे आणि आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक औषधांचा उपचार पद्धतीमध्ये उपयोग केला पाहिजे. पण मुळात आपल्याला हे लक्षात ठेवायचं की तो रोग होऊ नाही म्हणून काय करायचं. आणि सरकार दरबारीसुद्धा याची दखल घेतली गेली पाहिजे की आत्तापर्यंत जे ट्रीटमेंटमध्ये चुका झालेल्या आहेत त्या कशा आपण अवॉइड करू शकतो किंवा त्या कशा टाळू शकतो, इकडे सरकारने लक्ष घातलं पाहिजे. आम्ही जे सांगतोय त्याचा विचार केला पाहिजे आणि त्याचा अवलंबन केलं पाहिजे,
तर आपल्याला या पुढच्या लाटेपासून संरक्षण मिळेल. एक गोष्ट मी सगळ्यांना सांगते आणि आमच्याकडे जे रुग्ण येतात त्यांच्याकरता मी सांगू शकते की आम्ही कोणीही मास्क लावत नाही, कारण आमची इम्युनिटी एक्सचेंज होते आणि जेव्हा घरामध्ये एखाद्याला होतो तेव्हा इतर जणांना झाला तरीसुद्धा लवकरात लवकर त्यांची सगळ्यांची सुटका होते. त्यामुळे हे जे क्वारंटाईन व्हायचं, एकमेकांपासून विलग ठेवायचं, याच्यामध्ये जो मानसिक ताण येतो तो पण येत नाही आणि एकदा होऊन गेल्यानंतर तुमची प्रतिकारक शक्ती त्याच्याशी म्हणजे फाईट द्यायला तयार झाल्यानंतर तुम्हाला त्या रोगाचा प्रादुर्भाव परत होत पण नाही. त्यामुळे जे मनात भीतीचं वातावरण निर्माण केलं जातं ते करू नाही. लोकांना धीर द्यावा, त्यांना सांगावं की हा एवढा भयंकर नाही आहे, याच्यात तुमची लवकरात लवकर सुटका होऊ शकते आणि तुम्ही घरच्या घरी बरे होऊ शकता. तुम्हाला कोणत्याही प्रकारचं असं जे दडपण असतं की आता व्हॅन येईल का, मला उचलून घेऊन जाईल का, मला हॉस्पिटलमध्ये टाकेल का, मला क्वारंटाईन व्हावं लागेल का, या दडपणाखालीसुद्धा लोक जास्ती त्या स्ट्रेसमुळे आजारी पडतात. हे सगळं आपण अवॉइड केलं पाहिजे. लोकांना धीर दिला पाहिजे, लोकांना एकमेकांशी भेट घेऊ दिली पाहिजे, जेणेकरून की आपली जी इम्युनिटी आहे ती वाढत जाईल आणि आपण सगळे ह्या पर्टिक्युलर जो संक्रमणाचा काळ आहे याच्यातून कमीत कमी त्रासांनी मुक्त होऊ. मंडळी, माझी डॉक्टर अकल्पिता परांजपे यांच्याबरोबरची प्रश्नोत्तरं आपणच आत्ताच ऐकली. आता ह्याच्याबद्दल काही मला थोडंसं समारोपाचं काहीतरी बोलायचं आहे. गेल्या मार्च महिन्यापासून आपण हा लॉकडाऊन अनुभवतो आहे. कोरोना आपल्यावरती आला, त्याच्याबद्दल निरनिराळ्या माध्यमातून आपल्याला निरनिराळी माहिती सांगितली गेली. त्याच्यामुळे भारतातलं सगळी जी अर्थव्यवस्था आहे ती बंद होती. त्याचे अजून बरेच निरनिराळे परिणाम आपण भोगतो आहोत. या सगळ्या याच्यामध्ये हे सगळं पाहत असताना काही प्रश्न आपल्या मनासमोर उभे राहतात. मी थोडक्यामध्ये ही प्रश्न मांडणार आहेत. आता या कोरोनासाठी काही टेस्ट केल्या जातात आणि त्या टेस्टच्याबद्दल एक सांगितलं जातं की यांची एरर प्रॉबॅबिलिटी 30% आहेत. म्हणजे 30% त्याचे निर्णय हे चुकीचे येऊ शकतात किंवा येतात. कित्येक जणांचा आपला अनुभव आहे की त्रास सगळे होत आहेत, परंतु कोरोना टेस्टमध्ये ते निगेटिव्ह दाखवत आहे. असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत. आणि अशी टेस्ट सर्रास सगळीकडे मोठ्या प्रमाणात केली जायला पाहिजे असा आग्रह धरला जातो आहे. म्हणजे अक्षरशः एखाद्या राज्याने कमी केली, एखाद्या संस्थेने कमी केली तर त्याच्यावरती टीका केली जाते. किती योग्य आहे किती अयोग्य आहे ते ठरवा. पण एक सांगून ठेवतो, जिथे इंजिनिअरिंग कंपनीमध्ये जर का तुमची एरर प्रॉबॅबिलिटी ही 2% जरी असेल तरी तिथे ती टेस्ट वापरल्या जात नाही. इथे मनुष्य जीवनाचा प्रश्न आहे आणि 30% प्रॉबॅबिलिटी एरर प्रॉबॅबिलिटी असलेली जी टेस्ट आहे ती जबरदस्ती करून सर्वांच्यावरती थोपली जाते. हा पहिला भाग. दुसरं अजून जर का आपण गोष्ट लक्षात घेतली तर आपल्याला आज सगळा डेटा अवेलेबल आहे आणि त्या डेटामध्ये आपल्याला काही गोष्टी दिसतात, त्या मी आपल्याला आपल्या नजरेला आणायच्या आहेत. मला पहिली गोष्ट, सगळ्या देशांचं तुम्ही कंपेअर करा की कोणत्या देशामध्ये कोरोना जास्त पसरलेला आहे आणि कुठे जास्त मृत्यू होत आहेत. आपल्याला स्पष्टपणे दिसतं की जे विकसित देश आहेत तिथे मृत्यूदर निश्चित जास्त आहे. याच्याबद्दल निरनिराळी कारणं सांगितल्या जातात, ठीक आहे, असतीलही. पण जेव्हा तिथली आरोग्य व्यवस्था जास्त चांगली आहे तिथे मृत्यूदर जास्त का आहे आणि जेवढे सगळे मागासलेले देश आहेत तिथे मृत्यूदर अत्यंत कमी आहे. हे फक्त देशांच्या बाबतीतच नाही, आपण भारतामध्ये जर का पाहिलं तर महाराष्ट्र हे सगळ्यात विकसित राज्य आहे आणि महाराष्ट्रातली आरोग्य व्यवस्था असं म्हटलं जातं की सगळ्यात विकसित आहे. महाराष्ट्रातला मृत्यूदर सगळ्यात जास्त आहे. हे काय दर्शवतं? त्याच्यानंतर अजून काही गोष्टी सांगतो. हे सगळे जे विकसित देश आहे जिथे कोरोनाची लागण सर्वप्रथम झाली, आपण पाहिलं असेल की टॅमीफ्ल्यू वापरा, हे वापरा, ते वापरा, असे निरनिराळे एक्सपेरिमेंट्स चालू होते या सगळ्यांचे.
भारतातनं कोणत्या त्या गोळ्या ट्रम्पनी मागवून घेतल्या आणि या सगळ्या विकसित देशातला सुरुवातीचा मृत्यूदर हा 60 ते 70% होता. म्हणजे जेव्हा हे लोक ट्रायल अँड एरर करत होते तेव्हा मृत्यूदर सगळ्यात जास्त होता. आता तो कमी आहे. ट्रायल अँड एरर तेव्हाच केल्या जाते जेव्हा आपल्याला काहीही कल्पना नसते. आणि हे आधुनिक वैद्यकशास्त्र म्हणवलं जातं. हा एक फार मोठा प्रश्न आहे. म्हणजे हे जे प्रश्न आपण लक्षात घेतले तर निश्चितपणे असं म्हणता येऊ शकतं की आपल्याला निर्णय करावा लागणार आहे कशात अर्थ आहे आणि कशात अनर्थ आहे. या व्हिडिओपुरतं एवढंच. आभारी आहे.